आता पाहूया जरांगे विरुद्ध हाके हा जो संघर्ष सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। छगन भुजबळांचं राजकीय भविष्य उद्ध्वस्त करणार मनोज जरांगे यांचा इशारा। तर ओबीसी भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण, लक्ष्मण हाके यांचा जरांगेंवर पलटवार। हे आंदोलन करणारे विरोधकच नाहीयेत। एकाय धनगर बांधवला आणखी आम्ही दुखवलं नाही, एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही। त्यो चाभरा आहे, त्याने बसले हे सगळं। आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटले, ते एवलेवलेला 2 जोड भेटलेत। आणखी शाळा करतो, तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेव। तू किती पळतो बघतो मी, तो आहे तर कुणाची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारी जनता असते, भुजबळांचा जरांगेंना प्रत्युत्तर। सरकारने आजपर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हालाही पाजतील। रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना सावधगिरीचा सल्ला। मनोज जरांगे फक्त एका जातीची भाषा बोलतात, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। तर माझ्या जातीसाठी आरक्षण मागतो हा जातीवाद आहे का, मनोज जरांगेंचा सवाल। लक्ष्मण हाके मराठ्यांची राख करतोय, मनोज जरांगेंची टीका। तर मनोज जरांगेंची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। इम्प्लिमेंट होऊन 27-28 वर्ष झालेत आणि 70% जावई शोध जरांगे काढला कुणी। म्हणून मी कायम सांगतोय, जरांगे तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची, तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोला। ओबीसीतूनच आरक्षण घेणार, दंड थोपटत मनोज जरांगे यांचं आव्हान। तर मोठ्या मोठ्या नेत्यांची जनतेनं जिरवलीये, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना प्रत्युत्तर। ओबीसीचे नेते एक होते, पट्ट्याने मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून, नाही त्यांना सगळ्याला पाडतो। याने माया वाटोळ केलं समाजाचं, यांना बुडीलच नाही। जरांगे बोलतायत आम्ही ओबीसी मध्ये आलो आहोत, सरकार म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार आहे। नेमकं खरं कोण बोलतंय, हाकेंचा सवाल। म्हणणं असं आहे की शासन म्हणते ओबीसी रिझर्वेशनला धक्का लागणार नाही आणि आंदोलनकर्ते म्हणतायत की ऑलरेडी आम्ही ओबीसी मध्ये घुसलेलो आहोत। त्या दोन्ही प्रश्नाचं खरं काय आणि खोटं काय। मागच्या दाराने दिलेल्या 54 लाख नोंदी तात्काळ रद्द करा, ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंची सरकारकडे मागणी। नोंदींचं वाटप करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी। 54 लाख नोंदी मागच्या दाराने रातोरात वाटप करण्याचं काम सुरू आहे, या तात्काळ बंद झाल्या पाहिजे। ज्या वाटप झाल्या यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। 54 लाख नोंदी रद्द केल्या तर सरकारला डुबवणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। ओबीसी उपोषणकर्ते आक्रमक झाल्यावर जरांगेंचा हल्लाबोल। रद्द करा म्हणा 54 लाख नोंदी। तुम्ही हैदराबादचं गॅजेट 13 तारखेच्या आत लावू नका। आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळे स्वैरांची अंमलबजावणी करू नका। तुम्ही मराठ्याला डुबायला निघालात ना, तुम्हाला जर नाही डुबिलं ना तर नाव बदलून ठेवील, सरकारच डुबून टाकीन सगळं। मी जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा, नेत्याचा आणि फात्याचा नाही। त्यांनी जर मराठ्याला डुबिलं, त्यांना आम्ही डुबिलच म्हणून समजायचं। 100% सांगतो तुम्हाला।